हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कल्याण प्रॉपर्टी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी 2 BHK फ्लॅट अतिशय सुंदर आणि छानसा कंस्ट्रक्शन मध्ये घेऊन आलेलो आहे। तर आज आमच्या सोबत सेल्स मॅनेजरचे इथे काम करतात अनिकेत गायकवाड सर आहेत आपल्या जोडीला। तर थोडंफार आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतील। सर, आपल्या जोडीला जर कल्याण प्रॉपर्टीच्या नावाने जर इथे कस्टमर आला तर त्याचा डिस्काउंट भेटणार की काय भेटणार? नक्कीच तुम्ही जे सांगताय तुमचं नाव जर घेतायत की मी कल्याण प्रॉपर्टीज थ्रू आलोय किंवा शैलेंद्र सरांबरोबर आलोय तर मी एक्स्ट्रा बेनिफिट्स करून द्यायला नक्की ट्राय करेल। ओके सर, काय कंस्ट्रक्शन क्वालिटी कशी यूज केलेली आहे आणि याच्यामध्ये मटेरियल जो यूज केलेला तो कोणत्या पद्धतीने यूज केलेला आहे, काय त्याच्या आयडिया? आपण जर ओव्हरऑल बोलायला गेलो तर सध्या C4X खूप जास्त चालू आहे, सगळीकडे सिमेंट ब्लॉक्स वगैरे युज करतात। आपण रेड ब्रिक्सने कन्स्ट्रक्शन करतो। अच्छा, म्हणजे तुमचं घर जेणेकरून खूप जास्त थंड राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली असल्यामुळे तुमची बिल्डिंग एक्स्ट्रा टाइम साठी चालते। म्हणजे आणि सर, इथं तुम्ही जे काय ह्या बिल्डिंग मध्ये अम्युनिटीज देणार आहे, काय काय देणार आहे, त्याच्याबद्दल कुठे देणार आहे, कसं देणार, काय आयडिया भेटेल आपल्याला? ओके, आपले जे अम्युनिटीज आहेत सर, माझा हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मध्ये मी 4 बिल्डिंग्स बनवलेल्या आहेत। 4 बिल्डिंग मध्ये सेपरेट क्लब हाऊसेस असणार आहेत। ठीक आहे, या बिल्डिंग मध्ये माझा सेकंड फ्लोअरवर क्लब हाऊस आहे आणि बाकी सगळे जे अम्युनिटीज आहेत ते मी रूफटॉपला अम्युनिटीज देतो। अम्युनिटीज मध्ये काय काय भेटणार, काय आयडिया? तुम्ही बोलू शकता आपण एक ओपन थिएटर देतोय, योगा मेडिटेशन स्पेस देतोय, जिम्नॅझियम देतोय, चिल्ड्रन्स प्ले एरिया देतोय, जे बेसिक अम्युनिटीज आहेत ते सगळे देतोय। आणि याच्यामध्ये काय काय म्हणजे किती 2 BHK चे किती कार्पेट एरिया आहे, 1 BHK चा काय कार्पेट एरिया, काय आयडिया? ओके, माझी या बिल्डिंगचं फक्त मी सांगतो, माझी इम्पिरियल नावाची ही बिल्डिंग आहे ज्यामध्ये मी 2 BHK 787 चा युजेबल कार्पेटने देतो आणि 1 BHK 572 जो तुम्ही बोलू शकता या लोकेशनचा सगळ्यात मोठा 1 BHK आहे। ओके, आणि 2 BHK चा काय बोलता? 787। तर 2 BHK चा पण तुम्हाला 787 चा बघायला भेटतोय। याच्यामध्ये तुम्हाला किती बिल्डिंग भेटणार आहे म्हणजे बघायला? ओव्हरऑल 4 बिल्डिंग्स आहेत। 4 बिल्डिंगचा लँड पार्सल आहे त्यामध्ये फक्त 4 बिल्डिंग्स दिले जातात। ओके, तर अशा पद्धतीने हा 2 BHK चा युनिट तुम्हाला इथे बघायला भेटत आहे। अनिकेत सर पण आपल्या जोडीला आहे, तुम्ही नक्की या। ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला कॉस्टिंग मध्ये तुम्हाला प्राइसिंग कमी जास्त करून देईल। तर 2 BHK ची प्राइस तुम्हाला किती पर्यंत जातो सर इथे? सर, इथे आपण कोट करतो 1,10,00,000 रुपये। अच्छा, ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस आहे, कार पार्किंग यामध्ये इन्क्लुडेड नाहीये। जी प्राइसिंग असणार ती आपण टेबलवर डेफिनेटली बसून काही ना काही नेगोशिएट करून देणार। इव्हन तुमचं नाव घेऊन आले तर आपण अजून काही बेनिफिट। ओके, चालेल। तर कल्याण प्रॉपर्टीचं नाव सांगा, तुम्हाला चांगला डिस्काउंट देणार आहे। तर आपले अनिकेत सर पण आपल्या जोडीला, आपण पूर्ण फ्लॅट बघूया आणि त्यांचाही काहीतरी सपोर्ट या फ्लॅट मध्ये घेऊया। तर आपण सर एंट्री केल्यावरती हा लिव्हिंग एरिया इथे बघायला भेटत। तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय म्हणजे आपले जे घेणारे फ्लॅट आहेत त्यांना काय काय भेटणार याच्यामध्ये? आपण पूर्ण फ्लॅट मध्ये जर बघायला गेलात तर जे नॉर्मली सॅनिटरी फिटिंग्स आहेत ते डेफिनेटली देणारच आहोत आणि जी फॉल सिलिंग आहे ती पूर्ण घराला करून देतो। अच्छा, तर अशा पद्धतीने हा 2 BHK चा लिव्हिंग एरिया इथे तुम्हाला बघायला भेटत आहे। स्टार्टिंगला एंट्री केल्यावरती तुम्हाला हा शूरॅकचा हा इथे कन्सेप्ट तुम्हाला एकदम छान बघायला भेटत आहे। त्यानंतर हा लिव्हिंग एरियाचा तुम्हाला या साईडला डायनिंग एरिया इथं बघायला भेटत आहे। त्यानंतर इकडे तुम्हाला हा सोफाची अरेंजमेंट ही खूप बेस्ट बघायला भेटत आहे। इथेही तुम्हाला पाहुणे वगैरे आले तर आरामात चाय वगैरे पिऊ शकता। इथे समोर तुम्हाला टीव्हीचा युनिट दिलेला आहे। या साईडला तुम्हाला बाल्कनी मोठ्या पद्धतीने बघायला भेटत आहे। त्यानंतर इथे तुम्हाला फ्रेंच विंडो ही इथे तुम्हाला दिसत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला फ्रेंच विंडो ही बघायला भेटले। या साईडला टीव्हीचा युनिट, सोफाची जे तुम्हाला जागा दाखवली, हा तुमचा इकडे डायनिंग स्पेस एरिया बघायला भेटत आहे। डायनिंग स्पेस एरिया ही खूप मोठा दिलेला आहे। लिव्हिंग एरियाचा एल शेप मध्ये तुम्हाला इथे लिव्हिंग एरिया बघायला भेटत आहे। इथे जे क्वालिटी आहे ती क्वालिटी कोणत्या कंपनीची यूज केलेली आहे आणि जे नट फिटिंग आहे ते कोणत्या कंपनीची यूज केलेली आहे? सर, आपण जी नल फिटिंग्स वगैरे आहे हे केरोवेटचे करतोय, कजारिया केरोवेट। अच्छा, तर अशा पद्धतीने हे केरोवेटचे तुम्हाला इथे फिटिंग बघायला भेटत आहे। आणि हा पॅसेज एरिया मध्ये काय अंदाज आहे का? पॅसेज एरिया किती बाय कितीचा असू शकतो? इतर डेव्हलपर बद्दल जर आपण बघायला गेलो सर तर 3 फूट 3.5 फूट मॅक्स करतात। अच्छा, आपण स्पेस वर खूप जास्त बिलीव्ह करतो म्हणून आपण पॅसेज एरिया पण 4 फुटाचा दिलेला आहे। ओके, 4 फुटाचा इथे तुम्हाला पॅसेज एरिया बघायला भेटत आहे। त्यानंतर आपण आता किचन मध्ये एंट्री करणार आहे। किचनचाही तुम्हाला इथे एरिया दाखवणार आहे। किचन मध्ये तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म बघायला भेटत आहे, एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म, एक कॉमन प्लॅटफॉर्म। या ठिकाणी तुम्हाला वॉशिंग मशीन साठी सेपरेटली जागा दिलेली आहे आणि ह्या साईडला तुम्हाला
फ्रीजची जागा बघायला भेटते अशा पद्धतीने. आणि इथे तुम्हाला पूर्ण स्टाईल लावून भेटणार की नाही भेटणार? जेवढं आता टाईल्स दिसतात आपल्याला सर, हे टाईल फिटिंग वगैरे सगळं असणार आहे आपल्याला. अच्छा, तर हा तुमचा मी सॅम्पल फ्लॅट तुम्हाला इथे बघायला दिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲज इट इज फ्लॅट जसा आहे तसा तुम्हाला तोही बघायला भेटणार आहे. नक्की तो बघायला विसरू नका. आता आपण आता पुढे बघूया बेडरूम मध्ये कसं त्यांनी इंटेरियर केलेलं आहे आणि मास्टर बेडरूम मध्ये. तर आता हा तुमचा कॉमन बेडरूम आहे, याच्यामध्ये एंट्री करणार आहे आपण. तर इथे एंट्री केल्यावरती आपण तुम्हाला हा कॉमन बेडरूमची साईज तरी पण तुमच्या पद्धतीने किती असेल काय? तर अशा पद्धतीने आपण कॉमन बेडरूम मध्ये एंट्री केलेली आहे. तर कॉमन बेडरूमची काय साईज एक आयडिया भेटेल आपल्याला? कॉमन बेडरूमची साईज सर आपण 120 स्क्वेअर फीट देतोय, 10x12 हे आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा तुमचा बेडची अरेंजमेंट इथे दिलेली आहे. ह्या साईडला तुमची कबड इकडेही भेटेल आणि तिकडेही भेटेल. या साईडला तुमचा टीव्ही युनिट इथे बघायला भेटत आहे. या साईडला जी बाल्कनी दिलेली आहे तो वरच्या फ्लोअरला तर इथं जी बाल्कनी दिलेली आहे सर अनिकेत सर, तर ही सर्वांना भेटेल का फक्त ही पहिल्या फ्लोअरलाच भेटणार आहे? हा सर आपला सेकंड फ्लोअर आहे, खाली कमर्शियल आहेत म्हणून आपल्याला ही सेकंड फ्लोअरवर थोडी मोठी बाल्कनी दिसते. आणि तिसऱ्या फ्लोअर पासून तेव्हापासून आपल्याला स्टँडिंग बाल्कनी दिसते. अच्छा, स्टँडिंग बाल्कनी इथे बघायला भेटेल. आणि मोठी बाल्कनी कोणत्या याला बघायला भेटेल? बेडरूमला असेल, सगळ्या फ्लोअर्सवर बेडरूमला मोठी बाल्कनी असेल, म्हणजे सेम एलिव्हेशन इथे तुम्हाला बघायला भेटेल. हा तुमचा कॉमन बेडरूमचा एरिया झालेला आहे. आपण आता मास्टर बेडरूमचा बघणार आहे, तिथेही तुम्हाला आयडिया येणार का बघ कसं काय दिलेलं आहे आणि बाल्कनीचा एरिया आपण इथे बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपण एंट्री केल्यावरती तुम्हाला राईट साईडला इथे तुम्हाला मास्टर बेडरूमचा टॉयलेट बाथरूम बघायला भेटत आहे. फिनिशिंग ही अगदी खूप छानशा पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे. कंस्ट्रक्शन क्वालिटी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि पेशेस तुम्हाला इथे बघायला भेटत आहे. त्यानंतर आपण आल्यावरती इथं प्लस पॉईंट तुम्हाला असं आहे का इथे 2 ठिकाणी तुम्हाला व्हेंटिलेशन बघायला भेटत आहे. तर ही जी बाल्कनी दिलेली आहे अनिकेत सर, तर ती किती बाय कितीची असू शकते काय आयडिया? या बाल्कनीची एरिया जी आहे ती 6x10 आहे. 6x10ची, राईट. आणि या आपण ओव्हरऑल पूर्ण फ्लॅट मध्ये जेवढे आपण कन्स्ट्रक्ट करतो सगळीकडे आपण एक्स्ट्रा क्रॉस व्हेंटिलेशन साठी विंडो देतो. ओके, तर ही क्रॉस व्हेंटिलेशन साठी इथं तुम्हाला विंडो बघायला भेटत आहे. तर त्यानंतर या बेडरूमची साईज काय असेल, किती बाय कितीचा असेल काय आयडिया? 10.5x12. 10.5x12. तर अशा पद्धतीने हा तुमचा बेडची साईज ठेवून तुम्हाला तिकडे कबड आला, या साईडला टीव्ही युनिट दिलेला आहे. आणि फॉल सिलिंग तुम्हाला कुठे कुठे भेटणार म्हणजे ओव्हरऑल पूर्ण घरामध्ये, म्हणजे किचन बेडरूम सर्वे मध्ये तुम्हाला सगळीकडे तुम्हाला फॉल सिलिंग इथे बघायला भेटेल. तर अशा पद्धतीने हा तुमचा बेडची अरेंजमेंट दोघं साईडला तुम्हाला ठेवण्यासाठी मोबाईल वगैरे काही अदरवाईज छोटा मोठा तुम्ही वस्तू तुम्ही इथे स्टोअर करू शकता. त्यानंतर इथे तुमची कबडची साईज आलेली आहे. आणि अजून आता लास्ट प्रश्न आलाय, तो व्हिडिओ ही 2 BHK चा आपण बनवलेला आहे. 787चा हा याचा कार्पेट एरिया इथे बघायला भेटत आहे. तर प्राइसिंग ही परत एक वेळ आपण सांगूया आणि व्हिडिओ क्लोज करूया. प्राइस आपण या फ्लॅटची 1,10,00,000 रुपये कोट करतोय विदाउट कार पार्क, नेगोशिएट करून देणार आपण. तर अशा पद्धतीने हा 2 BHK चा युनिट कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर ह्या फ्लॅटवरती तुम्हाला एक गोष्ट नक्की आहे का, जर तुम्ही ह्या फ्लॅटवरती व्हिजिट केली आणि फ्लॅट घेतला तर तुमच्याकडून 0% ब्रोकरेज राहणार आहे. प्लस त्याकरता अनिकेत सर आहेत, तुम्हाला याच्यामध्येही प्राइसिंग मध्येही कमी करून देतील. कल्याण प्रॉपर्टीचं तुम्ही नाव सांगा किंवा माझ्या थ्रू आले तरी तुम्हाला इथे कमी करून भेटणार का नाही सर? कल्याण प्रॉपर्टीचं नाव सांगितलं. नक्की तुमचं जर नाव सांगतात ते क्लायंट तर आपण त्यासाठी नक्की काही एक्स्ट्रा बेनिफिट्स करून देणार. तर अशा पद्धतीने नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कल्याण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बाजूला बेल आयकन दिलेलं आहे, ते दाबायला विसरू नका. कारण नवीन दररोज माझी एक व्हिडिओ असतो, त्यासाठी अपडेट घेण्यासाठी रोज सतर्क करा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अदरवाईज तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्र मंडळी असेल त्यांना ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.